नमस्कार, माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी झाले भ्रष्टाचारी। लोहा प्रकरणातील तक्रारदारांची थेट अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायाधीशांकडे शपथपत्राद्वारे धाव। नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत मुख्य आरोपी सोडून दुसऱ्यावरच कारवाई करण्यात आल्याचा आरोप या प्रकरणातील तक्रारकर्त्यांनी कंधार येथील अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायाधीशांकडे एका शपथपत्राद्वारे केला आहे। मुख्य आरोपीला बाजूला काढण्यासाठी विभागातील अधिकाऱ्यांनीच कामगिरी बजावल्याचा खळबळजनक आरोपही करण्यात आला आहे। त्यामुळे आता या प्रकरणाचे गूढ नेमकं काय असा प्रश्न पुढे आला आहे। गेल्या काही दिवसातील कारवाया पाहता त्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यातून निसटले असल्याचे स्पष्ट होत आहे। लोहा येथील गट शिक्षण अधिकारी कार्यालयात 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:14 ते 10:31 सुमारास तक्रारदाराकडून अर्जित रजा मंजूर करून देण्यासाठी 3000 रुपयांची लाच पंचायत समक्ष स्वीकारल्यावरून केंद्र प्रमुख तथा लोहा तालुक्यातील गट शिक्षण अधिकारी कार्यालयात नियुक्तीवर असलेले दिगंबर रामचंद्र शिंदे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा तपास प्रारंभी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक अर्चना करपुडे यांच्याकडे दिला होता। मात्र पुढे तपास अधिकारी बदलण्यात आले। या प्रकरणातील तपास अधिकारी का बदलण्यात आले असा प्रश्नही तक्रारदारांनी उपस्थित केला आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कोणत्याही कारवाईनंतर ते कार्यालय सील केले जाते, मात्र लोहा येथील कारवाईनंतर गट शिक्षण अधिकारी कार्यालय सील करण्यात आले नाही। तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात 3 वेळा स्वतः भेट देऊन लोह्याचे गट शिक्षण अधिकारी सतीश व्यवहारे आणि दिगंबर रामचंद्र शिंदे यांनी अर्जित रजा मान्य करण्यासाठी लाच मागितल्याची तक्रार लेखी आणि तोंडी स्वरूपात 2 महिन्यापूर्वी दिली होती। सदरील तक्रार विभागाचे पोलीस उपाधीक्षक प्रशांत पवार यांच्याकडे दिली होती। मात्र या प्रकरणात प्रारंभी कार्यालयाकडून कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे। याच प्रकरणात पुन्हा लेखी आणि तोंडी तक्रार करण्यात आली। त्यानंतर पोलीस निरीक्षक अनिता चव्हाण यांची सदरील गुन्ह्यात सापळा रचण्याकरिता अधिकारी म्हणून नेमणूक केली। परंतु या प्रकरणात मूळ तक्रार लोह्याचे गट शिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांच्या विरुद्ध असताना त्यांना वाचवून दिगंबर शिंदे यांच्यावर सापळा रचून त्यांना अटक केली। मात्र गट शिक्षणाधिकारी व्यवहारे यांना मोकाट सोडल्याचेही तक्रारदारांचे म्हणणे आहे। माझे नाव नलबलवार ज्ञानोबा दत्तात्रय, प्राथमिक शिक्षक। अर्जित रजा मंजूर करण्यासाठी गट शिक्षणाधिकारी कार्यालयात सतीश व्यवहारे यांनी 4000ची मागणी केली। शिंदे सरांनी 4000 द्यावे असे सांगितले। सतीश व्यवहारे यांनी म्हटलेले आहेत की शिंदे सरांनी 4000ची मागणी केली। त्या पद्धतीने एसीपी प्रशांत पवार सरांनी सापळा रचून कार्यालयाला भेट दिली। त्यावेळेस सतीश व्यवहारे न पकडता न धरता त्यांनी शिंदे सरांना आरोपी केलेले 4000 देते वेळेस पकडल्या गेले। सतीश व्यवहारे बाजूला ठेवलेत। प्रशांत पवार हे सतीश व्यवहारेंना बाजूला ठेवण्याचा त्यांचा कोणता तरी पैशाचा लोभ आहे। त्यामुळे सतीश व्यवहारे हा मुख्य आरोपी आहे। गट शिक्षण अधिकारी कार्यालयामध्ये असे भ्रष्ट अधिकारी असू नयेत ही आमची विनंती आहे। मला योग्य ते न्याय मिळवून द्यावा, यांच्यावर कारवाई करण्यात यावी। एसीपी अधिकारी प्रशांत पवार व सतीश व्यवहारे यांच्यावर योग्य ते कारवाई करण्यात यावी। कॉलेज शिक्षणासोबतच करा नोकरीची तयारी। MSCIT ला प्रवेश घ्या आणि व्हा जॉब रेडी। MSCIT आंतरराष्ट्रीय दर्जा। ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर